बरं का माधवी, माईसाहेब घरी आल्या म्हणे. तुम्हाला कसं कळलं? अहो मी जावई बापूंना फोन नव्हता का केला अमितरावांच्या तब्येतीची चौकशी करायला. फोन का केला होता कारण आपण त्यांना भेटायला गेलो नाही, कारण त्याच दिवशी अमितराव ऑफिस जॉईन करणार होते ना. हो ना, आणि मेघनाही हल्ली दिवसभर घरात नसते. संध्याकाळी जावं म्हटलं तर सगळे दमून भागून येतात, त्यात आपली लुडबुड नको असं वाटतं. होय ना. हो अहो काय फक्त शनिवार रविवार त्यांना सुट्ट्या असतात, आपण कुठे जाऊन त्रास द्यायचा. हो ना. मग मी काय म्हणते, आपण 1-2 दिवसात दुपारीच जाऊया का तिथे? बाबाजी जाऊया जाऊया. काय आहे त्यानिमित्ताने नानासाहेब माईसाहेबही भेटतील. खूप दिवसात त्यांनाही भेटलेलो नाही होत आपण. हा तुमचं काम झालंय का? हो हो. मला आता झकास पैकी एक चहा द्याव. आणते. साखर नाही घालणार. जय हो जय हो. नाना नाना हळू हळू पडशील परत. बोल बोल काय झालं? नाना आपलं घर 100 वर्षांचं होणार आहे. किती गोड. 100 वर्ष. कळते का तुम्हाला? मला कसं कळणार नाही, त्यातली 60 मीच बघितली ना जन्मापासून. अय्यो हो. नाही 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 म्हणजे घराला 100 वर्ष होणार असतील, पण तुम्ही 60 वर्षाचे नाही बाबा. बर 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 ठीक आहे. हा नाना काय करूया आपण? तुला काय वाटतंय काय करावं? मी तशा बऱ्याच आयडिया आहेत डोक्यात माझ्या. तरी उदाहरणार्थ काय? म्हणजे नाही हो, सांगता नाही येते. तरी थांबा थांबा, तुम्ही बसा, मला काहीतरी सुचेल. बर 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 सांग. म्हणजे हा आपण काय करूया, आपण तेच तेच बोलतोय असं नाही का वाटत तुला प्रज्ञा? प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. नाही नाही, गैरसमज कसा होईल? तुम्ही सगळं इतकं करता माझ्यासाठी, पण प्लीज मला समजून घे ग. हे बघ, मी तुला स्पष्टच सांगते, तडजोड म्हणून, साहिलसाठी म्हणून मनावर दगड ठेवायचा ठरवला ना, तरी मी दुसऱ्या कोणाची तरी बायको नाही ग होऊ शकत. नाही, इट्स ओके. ठीक आहे, मी नाही, रडत नाहीये मी. फक्त जेवायला थांबू नका माझ्यासाठी. आज घर बघायला जायचं एजंट बरोबर, तर उशीर होईल. हो, जेवूनच येईन मी बाहेर. हो, डोंट वरी. ठीक आहे, बाय.